टेलिग्रामचा संस्थापक पॉवेल डुरोव यानं महिलांना एक खास ऑफर दिली आहे। स्पर्म वापरल्याचं सिद्ध करा आणि कोट्यधीश व्हा अशी घोषणा पॉवेल यानं केली आहे। पण जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये गणला जाणारा पॉवेल असं का करतोय, पाहूया एक रिपोर्ट। पॉवेल डुरोव जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक नाव। एकूण संपत्ती 17 अब्ज आणि वय 41 वर्ष। पण पर्सनॅलिटी म्हणाल तर लाखो मुली याच्यावर फिदा होतील। जगातल्या या श्रीमंत माणसानं एक अजब घोषणा केली आहे। या घोषणेनुसार पॉवेल डुरोवच्या स्पर्म डोनेशनमुळे जन्माला आलेल्या मुलांनाही आता त्याच्या संपत्तीचा हिस्सा मिळणार आहे। आता हे कसं शक्य आहे, तर त्यासाठी थोडं मागे जाऊन पॉवेल डुरोवच्या भूतकाळात पाहावं लागेल। तर याच पॉवेल डुरोवनं तरुणपणात स्पर्म डोनेशन केलं होतं। त्याच्या स्पर्म डोनेशन मधून किमान 100 मुलं जन्माला आली असतील असा त्याचा दावा आहे आणि या मुलांना त्याच्या संपत्तीमध्ये हिस्सा देण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली आहे। पण संपत्तीचा हिस्सा मिळण्याआधी त्याने एक अट ठेवली आहे। दावा करणाऱ्या मुलांसोबत त्याचं DNA कनेक्शन असलं पाहिजे। पॉवेलच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर मेसेजेसचा पूर आलाय। हजारो तरुणी तोच आपला बाप आहे अशा आशयाच्या पोस्ट शेअर करतायत। पण पॉवेल डुरोव सोबतची DNA कनेक्शन या मुलांना सिद्ध करता येईल का? त्यासाठी नेमकी प्रक्रिया काय असते आणि स्पर्म डोनेशनची प्रक्रिया कशी राबवली जाते ते समजून घेऊया। तर स्पर्म डोनेट करण्यासाठी काही क्रायटेरिया गव्हर्नमेंटने आखलेला आहे। त्यामध्ये स्पर्म डोनेट करणारा व्यक्ती हा हेल्दी असायला हवा, त्याला कोणताही अनुवंशिक आजार नसायला हवा किंवा त्याला इन्फेक्शन, फिवर या गोष्टी नसायला हवा असा व्यक्ती ते स्पर्म डोनेट करू शकतो। ART सेंटर काय करतं, तर तुमची एक प्रोफाईल तयार केली जाईल। त्या प्रोफाईलमध्ये तुमचं ब्लड ग्रुपिंग असेल किंवा तुमचं एज असेल या गोष्टी त्यामध्ये आखल्या जातात। अशा व्यक्तींची प्रोफाईल तयार करून तुम्हाला ते डोनेट करण्यासाठी बोलवलेलं जातं। तर यासाठी सरकारने काही अटी व नियम हे आखलेले आहेत। तर अटी व नियम सरकारने काय आखलेले आहेत, तर वयोमर्यादा 21 ते 55 या वयोमर्यादामध्ये तुम्ही हे डोनेट करू शकता। दुसरं म्हणजे तुम्ही डोनेट केलेलं जे सॅम्पल असतं किंवा जे झालेलं बेबी असतं त्यामध्ये तुमचा कोणताही अधिकार नसतो। तुम्ही त्याचे बायोलॉजिकल फादर असतात, त्यावर तुम्ही कोणताही अधिकार हा दाखवू शकत नाही। किंवा एखाद्या कपलला झालेलं जे बेबी आहे ते त्याचं इल्लीगल बेबी असतं, त्याला आपण नॉन इल्लीगल नाही म्हणू शकत, ते इल्लीगल बेबी असतं। तर असे क्रायटेरिया फॉलो करून आपण सिमेन डोनेट हे करू शकतो। पॉवेल डुरोव हा टेलिग्रामचा संस्थापक आहे। तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये 120व्या स्थानावर येतो। त्याची एकूण संपत्ती 17 अब्ज इतकी आहे। पॉवेल डुरोव हा मूळचा रशियन नागरिक आहे, मात्र गेल्या 12 वर्षांपासून तो दुबईत वास्तव्य करतोय। 2014 मध्ये पॉवेलला रशिया सोडून दुबईला स्थलांतरित व्हावं लागलं होतं। रशियन सरकारच्या दबावामुळे त्याला देश सोडावा लागला। 2006 मध्ये पॉवेल डुरोव आणि त्याचा भाऊ निकोलाई यांनी मिळून VK म्हणजेच विकॉन्ताक्ते नावाचं सोशल मीडिया ॲप स्थापन केलं। फेसबुक प्रमाणेच VK हे रशियाचं सर्वात मोठं सोशल मीडिया नेटवर्क बनलं। पुढे रशियन सरकारनं सोशल मीडिया ॲपचा डेटावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे रशियन सरकार विरुद्ध पॉवेल डुरोवचा संघर्ष वाढला होता। अखेर 2014 मध्ये पॉवेलने VK मधून आपला हिस्सा विकला आणि दुबईला स्थलांतर केलं। यापूर्वी 2013 मध्ये पॉवेलने टेलिग्रामची स्थापना केली होती आणि टेलिग्राम हे देखील जगातील सर्वाधिक जास्त प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया ॲप्सपैकी एक मानलं जातं। पॉवेल डुरोव दुबईमध्ये असला तरी रशियाचं सरकार आजही त्याच्या मागावर आहे। 2 वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये अटक झाल्यामुळे देखील तो चर्चेत आला होता। 2024 मध्ये पॅरिसमधील विमानतळावर त्याला अटक करण्यात आली। पॉवेलवर ड्रग्ज तस्करी, मनी लॉन्ड्रिंग, टेलिग्रामवर बाललैंगिक शोषणासंबंधित आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली। या प्रकरणात त्याला जामीन मिळाला, मात्र फ्रान्स सोडण्याची परवानगी नव्हती। मार्च 2025 मध्ये त्याला फ्रान्स सोडण्याची परवानगी मिळाली आणि तो पुन्हा दुबईमध्ये परतला। त्यानंतर आता पुन्हा एकदा तो चर्चेत आलाय। आपल्या स्पर्म मधून जन्माला आलेल्या मुलांचा त्याला शोध घ्यायचा आहे आणि त्यांना आपल्या संपत्तीचा वाटाही तो देणार आहे। आता खरंच पॉवेल डुरोवचे वारसदार त्याला मिळतील का? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।